सातारचा शाही दसरा रद्द करून खर्च पूरग्रस्तांना देणार। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हा निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी अत्यंत दिमाखामध्ये साताऱ्याचा शाही दसरा साजरा होतो। भव्य अशी सातारा शहरामधनं मिरवणूक पार पडत असते। त्यामध्ये हत्ती, घोडे, उंट, पारंपरिक वाद्य तसंच पारंपरिक वेशभूषेमध्ये सातारकर या शाही दसऱ्यामध्ये सहभागी होत असतात। त्याचबरोबर साताऱ्यातील शिवतीर्थ इथं भव्य अशा महाआरतीचं आयोजन केलं जातं। पण यंदा या शाही दसऱ्याचा खर्च हा पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला। पूरग्रस्तांना हा खर्च मदत म्हणून दिला जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी साई सावंत सध्या साताऱ्याहून आपल्या सोबत आहेत। साई, उदयनराजे भोसले यांनी घेतलेला हा मोठा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय। नक्कीच गुरुप्रसाद, सातारचा शाही दसरा अत्यंत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात या शाही दसऱ्याला खर्च केला जातो। मात्र यंदा पूरग्रस्तांसाठी हा खर्च पाठवणार असल्याची माहिती आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेला आहे। एक प्रकारे हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल। यामध्ये अत्यंत साधेपणाने सीमोल्लंघनाचा कार्यक्रम देखील होणार आहे। दरवर्षी अत्यंत दिमाखात या साताऱ्याचा शाही दसरा पार पडत असतो। त्यामध्ये सातारकर मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। मात्र यंदा या पूरग्रस्तांना मदत केल्याचं आयोजन देखील केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर पूरग्रस्तांसाठी हा क्रांतिकारक निर्णय उदयनराजे भोसले यांनी घेतल्याचं बोललं जातं। त्यामध्ये सातारकरांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। अगदी धन्यवाद साई, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।